प्लॅन द वर्क करतोय पण वर्कआउट द प्लॅन होत नाहीये. म्हणून 12-14 तास माझ्या पोटापाण्याकरता खर्च, 8 तास आपल्याला साऊंड स्लीप हवी. आता हे ॲलोपॅथी सांगायला लागलं आपल्याला. साऊंड स्लीप हवी म्हणजे गाढ झोप हवी. विज्ञानाच्या दृष्टीने बघूया नक्की काय चाललंय. अनेक अधिकारी सत्पुरुषांना स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला. कशा करता? कारण स्वप्नात ते बघितलं जातं. प्रातिभासिक सत्य नावाची जी गोष्ट आहे, सत्याचे 3 प्रकार सांगितले: व्यावहारिक सत्य, प्रातिभासिक सत्य आणि पारमार्थिक सत्य. त्यातला आत्ता आपण जे जीवन व्यतीत करतो हे प्रातिभासिक सत्य आहे. प्रातिभासिक सत्य याचा अर्थ भासलाय ती गोष्ट. आणि वेदांताच्या भाषेमध्ये खरं बघायचं झालं तर आपण आत्ता स्वप्नात आहोत. खऱ्या झोपेचा आनंद आपण घेऊ शकत नाही. म्हणजे ती गाढ झोप लागल्यानंतर आपण कुठे गेलेलो असतो. ती गाढ झोप लागल्यानंतर आपण परमात्म्याला भेटायला गेलेलो असतो. विज्ञान असं सांगतं की जे काही 4-5 तास पहिले सुरुवातीचे झोपेचे, गाढ झोप लागल्यानंतरच आहे. आपण मोबाईल बघत 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 झोपायची सवय झाली आपल्याला. आता ते रील्स बघत 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 नाही तसं. आणि आता सायन्स प्रूव्ह करायला लागलंय की झोपण्या अगोदर तुम्ही तासभर तरी स्क्रीन बंद ठेवा. हे सायन्स सांगतंय. अहो कथा कीर्तनकार प्रवचन अनादी काळापासून हेच सांगतंय. जे सिनियर सिटीजन्स आहेत, ज्यांना नोकरी, उद्योगधंदा, व्यवसाय यांचा आता झालाय पूर्ण, ते कदाचित या झोपेचा अनुभव घेऊ शकत असतील. पण यंग जनरेशन, जेन्झी म्हणतात ना, ती 8 तास कुठली झोप लागतेय? खूप काळजीपूर्वक ऐकूया विचार. पहिले 5 तास, 5 ते 6 तास आपल्या जुन्या ज्या पेशी तयार होत आहेत शरीरामध्ये, सतत पेशी बदलत चाललंय हे शरीर. आपण जी जीभ आहे आपली ही दर 6 तासाने नवीन होते.